टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। मला मांडायचा आहे तो म्हणजे असा आहे की गेली काही दिवस झालं मी आपल्या ज्या मोकाट जनावरांच्या बाबतीमध्ये वारंवार नगरपालिकेला निवेदन देतोय, सर्व नेत्यांना मी त्याबद्दल सांगतोय, तसंच सेवनला सांगतोय, पण त्याच्यावर अद्यापही काही सुद्धा त्यांनी ऍक्शन घेतलेली नाही आहे। मी तुम्हाला सांगतो, माझं सगळ्यात पहिलं निवेदन ही मी बघा 11/2/2025 ला दिलं होतं। त्यावेळेस कुंभार म्हणून सीओ होते, त्यांना मी जाऊन ह्याचा पाठपुरावा केला होता, त्यांना रिअल कंडिशन दाखवली होती। तसंच जी काय म्हणजे शहरामध्ये घडायला लागले ह्या मोकाट जनावरांमुळे त्या प्रत्येक गोष्टी मी व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना दाखवायचा प्रयत्न केला। त्यांनी त्याच्यावरती मला 100% आम्ही ऍक्शन घेऊ असं ग्वाही दिले, पण त्यांनी काही ते केले नाही। त्याच्यानंतर राठोड साहेब आले, राठोड साहेबांच्या सुद्धा मी कानावरती ह्या गोष्टी गाठल्या, त्यांच्याकडून हे होकार आला, पण अद्यापही त्यांनी काही केलेलं नाही। त्याच्यानंतर आपली जतची नगरपालिकेचं इलेक्शन झालं, त्याच्यानंतर जी नगरपालिकेमध्ये निवडून गेली नेते मंडळी ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना सुद्धा मी सांगितलं, तरी सुद्धा ह्याच्यावरती काहीही ऍक्शन घ्यायला तयार नाहीत। मी तुम्हाला सांगतो, ह्या मोकाट जनावरांमुळं वेगवेगळ्या प्रकारच्या रोगराई होत्यात, त्याच्यानंतर अपघात होत्यात, त्याच्यानंतर त्या जनावरांचा इतर लोकांवरती असेल, गाड्यांवरती असेल, तसेच इतर जनावरांवरती असेल हल्लाही। आता मी तुम्हाला सांगतो, अक्षरशः आपल्या शहरामध्ये मोकाट जनावरांमध्ये कुत्र्यांचं एवढं भयंकर प्रमाण वाढलेलं आहे की मी बोलूच नाही शकत। मी अक्षरशः सेवनला व्हिडिओ करून दाखवला की हे बघा साहेब, अक्षरशः रक्तानी पू गळायला लागले, या कुत्र्यांचं खरूज लागलेले, त्यांच्या अंगावरती एकही केस नाही आहे अशी कुत्री फिरतात आपल्या शहरामध्ये गल्ली बोळात। ती गल्ली बोळात फिरून अक्षरशः त्यांनी इतक्या भयंकर रोगराई पसरवायला लागले, त्याच्यामुळे साथीचे रोग यायला लागलेत। तसेच जी गोवंश आहे, गोवंशामुळे अक्षरशः तुम्हाला सांगतो, शहरातल्या कितीतरी ठिकाणी म्हणजे दारात लावलेली झाडं असतील, कुणाच्या दारात लावलेल्या बागा असतील, कुणाच्या गाड्या असतील, ह्या मोडतोड झालेली आहे। तसंच ह्या जनावरांमुळे अपघातही झालेले आहेत। आणि ही जनावरं जी आहेत, मोठी गोवंश जो आहे तो सर्रास मी तुम्हाला सांगतो हायवेवर उभारलेला असतोय। असं जनावरांना धडकून कितीतरी वेळेला पोरं असतील, पोरी असतील, महिला असतील, वृद्ध लोक असतील, ही त्यांना धडकून कितीतरी वेळेला त्यांचा अपघात होऊन हात पाय मोडले, कुणाचं डोकं फुटलेलं आहे। तर त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, मी काही दिवसापूर्वी आमच्या इथंच 2 वळूंची मारामारी लागली। अगदी आमच्या ह्या खालच्या चौकापासून वरच्या चौकापर्यंत मारामारी लागली होती, पूर्ण रक्त झालं होतं। त्यांच्या आडवं जी येईल ती त्याला धडका माराल, ती गाडी असू दे, माणूस असू दे, ट्रक जरी असला तरी त्याला सुद्धा त्यांनी धडक मारायला लागलेली। शेवटला आम्ही बोर चालू करून प्रत्येकाच्या ज्यांचे घर रस्त्यावरती आहेत, ज्यांच्या इथे बोर आहे, त्यांच्या प्रत्येकाचा बोर चालू करून हाय प्रेशरनं पाणी मारून त्यांची भांडणं सोडवली। मला तुम्ही सांगा, तुम्हाला तालुक्यातलं, आमच्या जत तालुक्यामध्ये 33 ते 40 देवस्थान आहेत, ह्याची तुम्हाला काळजी आहे, पण एक लक्षात घ्या, तुम्हाला ह्या गोवंशाची काळजी नाही आहे का? लक्षात घ्या, अशा आपल्या ग्रंथांमध्ये असेल, वेदामध्ये असेल, असं लिहून ठेवलेलं आहे की एका गाईच्या शरीरामध्ये तिच्या नाकापासून तिच्या शेपटीपर्यंत आणि तिच्या वशिंडापासून पायाच्या खुरापर्यंत 33 कोटी देव आहेत। तर लक्षात घ्या, एक गोवंश आपण वाचवणे किंवा त्याची योग्य ती निगा राखणे आणि योग्य ती त्याला ठिकाणी ठेवणे म्हणजे 33 कोटी देवाचा आपण ही केल्यासारखं झालं। म्हणजे त्यांना काय म्हणतो आपण, नतमस्तक झाल्यासारखं झालं थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ह्या गोवंशाकडे आपल्याला ध्यान द्यायची गरज नाही, म्हणजे गरज वाटत नाही का? किंवा काय आपल्याला त्याच्याबद्दल असं ही होत नाही का? म्हणजे मनामध्ये आपल्या ती गोवंश आहे। आता बीजेपीचा अजेंडा काय आहे? बीजेपीचा अजेंडा हा आहे की गोवंश वाचला पाहिजे, गोवंश वाढला पाहिजे। आता गल्ली ते दिल्ली बीजेपीची सत्ता आहे, तर मग आमचा गोवंश रस्त्यावरती का फिरतोय? रस्त्यावरची उकंड्यावरची घाण का खातोय? अक्षरशः तुम्हाला मी सांगतो, प्लास्टिक असतील, कागदा असतील, कापडा असतील, ह्या असल्या गोष्टी खाऊन तो गोवंश जगायला लागलाय। हे असं का व्हायला लागले? ह्याच्याबद्दल कुणाच्या मनामध्ये कळवळ येत नाही का? प्रेम, आपुलकी, श्रद्धा राहिल्या आपल्या मनामध्ये का नुसता म्हणायच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या? हे मला कळत नाही आहे।
तर ह्या गोष्टीवरती काही ना काहीतरी निर्णय घ्यायलाच पाहिजे. कुणाला जर सांगायला गेलं तर काय म्हणतात, 5 वर्ष ह्यानं काय केला, 6 वर्ष त्यानं काय केला. अहो 5 वर्ष ह्यानं काय केलं आणि 6 वर्ष त्यानं काय केला, हो हा विषय सोडा. हो तुम्ही काय करणार आहे ती सांगा की. तुम्ही लोकांचं तुम्ही आम्हाला सांगू नका. ती तसले आहेत म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिले. ती लोक चांगली नाहीत म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिले. मग तुम्ही बी त्यांच्यासारखंच 5 वर्ष ढकलणार आहे का, ह्याने काय केला त्यानं काय केला, असं झालं तसं झालं, एखादा गुलदस्ता आम्हाला दाखवणार त्याच्यामध्ये तुम्ही 5 वर्ष आमची घालवणार आहे का. आणि आमचं पूर्ण म्हणजे शहर असेल तालुका असेल परत आणि पहिलाच मागासलेला आणि दुष्काळी अजून मागासलेला आणि दुष्काळी करणार आहे का तुम्ही. तुम्हाला आमच्या शहरवासियांवर तालुकावासियांवरती अन्याय अत्याचार करायचा आहे का, हे तुम्ही मला सांगा. तुम्ही कुठल्याही सुख सुविधा देणं झालाय, कुठल्याही पद्धतीच्या सेवा देणं झालाय. अहो कशाचं तुम्ही सुजलाम सुफलाम करतो म्हणताय, कुठं आहे सुजलाम सुफलाम, कुठलं तरी एक तरी काम दाखवा तुम्ही केलेलं, काहीही नाही आहे. तरी पण उगाच म्हणताय आम्ही ही करतोय ती करतोय असं झालंय. अहो असलं ही जे आहे का नाही थुका पॉलिश करायचं ही तुम्ही बंद करा आणि 100% काम करा. आम्ही तुम्हाला विश्वास ठेवून तुमच्यावरती आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे. त्या आमच्या मताचं कुठं तरी आम्हाला चीज करून द्या आणि त्याचं फळ द्या. अन्यथा आम्हाला असं वाटायला नको की आमचं मत ही व्यर्थ गेलं आणि पुढच्या पंचवार्षिकसाठी आम्हाला मग वेगळ्या पद्धतीनं विचार करायला लागू नये. ही मी हात जोडून विनंती करायला लागलोय. ना की मी कुणाला धमकी द्यायला लागलोय, ना की मी कुणावरती टीका टिप्पण करायला लागलोय, ना मला कुणाला वाईट बोलायचं आहे. मला ही माझी आतमधनं एक कळवळ यायला लागले. मला अक्षरशः असं वाटतं की काय बाबा आपल्या शहराची दुर्दशा आहे. मी एक प्रामाणिक समाज सुधारक समाजसेवक आहे. मी काय कुठला नेता किंवा मी काय कुठला राजकारणी नाही आहे. मला ही सगळं बघून अक्षरशः मन माझं हेलावून गेलेलं आहे. मला अक्षरशः एक वेळेला माझ्या डोळ्यात पाणी येतंय ही सगळं बघून. तर ह्याच्यावरती कुठं ना कुठं तरी विराम लागला पाहिजे आणि आमच्या शहराला आणि आमच्या तालुक्याला न्याय दिला पाहिजे. अन्यथा मग आम्ही शहरवासी आणि तालुकावासी पुढच्या पंचवार्षिकीला ठरवू की काय करायचं आहे. धन्यवाद.